आज आपण फक्त 1 कप तांदळाचा वापर करून भजी बनवणार आहोत। टी टाईम स्नॅक्स किंवा नाश्त्याला काहीतरी वेगळं हवं असेल किंवा कुरकुरीत चटपटीत खायचं मन होत असेल तर तुम्ही हे भजी बनवू शकता। खूप छान झटपट होणारी रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीसोबत म्हणजे ह्या भजीसोबत मी खाण्यासाठी खूप छान अशी चटणी बनवलेली आहे। अतिशय सुंदर रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ज्योती, आपली ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज अजिबात बेसन पिठाचा वगैरे वापर न करता कुरकुरीत अशी तांदळाची भजी बनवण्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। तर तांदूळ इथे आपल्याला कोणताही घेतला तरी सुद्धा चालू शकतो। घरात जे आपण नेहमी तांदूळ वापरतो ते सुद्धा घेऊ शकता किंवा रेशनचे जे तांदूळ असतात, जुने जे तांदूळ असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ते मग घरात वापरले जाणारे तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ मी 1 कप घेतलेले आहेत, एका बाउलमध्ये काढून स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने अगदी छान चोळून हे धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्यामधलं सर्व पाणी काढून 1-1.5 तासासाठी हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता मी 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून हे भिजत ठेवलेले आहेत। आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊयात। एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये घातलेले आहेत 1 चमचा जिरं आणि त्यामध्ये नंतर मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि त्यावर मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार, आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता। आता हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला तेलावर छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि ह्यामध्ये शेंगदाण्यासोबतच मी 2 मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। मिरच्यांसोबतच मी अर्धा चमचा इथे लाल तिखट देखील घातलेला आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे। हे शेंगदाणे आपल्याला अगदी छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे भाजून झाले की ह्यामध्ये मी इथे अर्धा कप डाळवं घेतलेलं आहे, जे आपण चटणीसाठी पांढरं डाळवं वापरतो ना ते घेतलेलं आहे, म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही सुद्धा मी 2-3 मिनटं फक्त परतवून घेणार आहे। या डाळव्यामुळे आपल्या चटणीला छान घट्टपणा येतो आणि टेस्टीला देखील खूप छान लागते। आता आपले हे चटणीचं जे साहित्य आहे ते छान भाजून झालेलं आहे। आपण थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आणि अगदी बारीक ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। 2-3 चमचे आपल्याला ह्यामध्ये वाटताना पाणी घालायचं आहे। या चटणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अशी ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। पाहू शकता अगदी बारीक मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये ही काढून घ्यायची आणि ह्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे। तर फोडणी तयार करण्यासाठी मी एक कढलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाले की 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि 2-4 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। आता ही कडकडीत फोडणी आपल्याला ह्या चटणीवर घालायची आहे आणि छान मिक्स करायची आहे। खूप छान खमंग आपली ही चटणी तयार होते। छान खमंग फोडणी बसली ना ह्यावर, अतिशय सुंदर ही चटणी तयार होते। तर ही चटणी आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपले हे 1-1.5 तास झालेले आहे। तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत, पाहू शकता याचा चुरा होतो आहे। आता ह्यामधलं सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ देखील आपल्याला अगदीच बारीक वाटून घ्यायचे आहे। आता ह्या तांदळासोबतच मी 2 बटाटे शिजवून घेतले होते, हे सुद्धा बारीक करणार आहे। या बटाट्यामुळे आपल्या भजीला छान स्पॉन्जीनेस येतो, त्यामुळे बटाटे वापरणं खूप गरजेचं आहे। पाहू शकता बटाटे आणि हे तांदूळ जे आहे ते खूप छान अशी ह्याची मी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचे आहे। हे तांदूळ वाटत असताना आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही। अगदीच जर तुम्हाला वाटलं ना यामध्ये वाटले जात नाही आहेत तांदूळ, तर फक्त 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि मग हे तांदूळ वाटून घ्यायचे। थोडीशी घट्टसरच आपल्याला ही पेस्ट ठेवायची आहे। आता ही पेस्ट मी मिक्सरमधून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यामध्ये घालायचं आहे 1 मध्यम बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे कढीपत्त्याची पाने मी 2-4 बारीक कट करून घेतलेली ती घातली आहेत। 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे ह्या पिठासोबत एकजीव करून घ्यायचे आहेत। तर हाताने हे एकजीव करायचे, म्हणजे मीठ जे आहे, सोडा जे आहे ते छान ह्या पिठासोबत एकजीव होईल। चमच्याने एवढं हे मिक्स होत नाही। आता आपल्याला हे असे छोटे छोटे भजी सोडायचे आहेत अशा पद्धतीने।
खूप मोठे भजी नाही सोडायचे, अगदी छोटे सोडले ना तर छान कुरकुरीत होतात आणि पटकन हे तळले देखील जातात. तर तेल मी इथे छान गरम करून घेतलेलं आहे अगोदर आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवलेली आहे. लो टू मीडियम हीटवरच आपल्याला हे भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि अगदी पटकन हे भजी तळले जातात, काही जास्त वेळ वगैरे लागत नाही. हे पहा, खूप छान अतिशय सुंदर होतात. लालसर रंगावर हे तळून घ्यायचे, छान सोनेरी रंगावर. तर असे हे कुरकुरीत भजी आपण एका टिश्यूवर किंवा चाळणी काढून घ्यायचे, म्हणजे जे जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरवर किंवा चाळणीमधून निघून जाईल. आता राहिलेले जे भजी आहेत ते सुद्धा आपण तेलामध्ये अशा पद्धतीने सोडून हे तळून घेऊया. तर इथे आपले सर्व असे खमंग कुरकुरीत तांदळाचे भजी तयार झालेले आहेत, पाहू शकता. तर हे पहा, खूप छान क्रिस्पी होतात आपले हे भजी. तुम्हाला जर ह्या भजीमध्ये सोडा जर वापरायचा नसेल, तुम्ही कडकडीत गरम तेल घातलं ना तरी देखील आपले हे भजी छान क्रिस्पी होतात. तर आपण जी चटणी बनवलेली आहे की नाही त्यासोबत ही भजी खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा असे हे टेस्टी आणि कुरकुरीत क्रिस्पी भजी एकदा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत